नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, तुमच्यासाठी आजचा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा घेऊन आलेलो आहे। तुम्ही टायटल पाहिलंच असेल। टायटल काय आहे पहा, तुमच्या शेतात पोल किंवा डीपी आहे का? असेल तर हे काम लगेच करा, तुम्हाला 8,000 रुपये महिना मिळू शकतो। मित्रांनो, या संदर्भात आपण अपडेट पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचे नाही। चला तर व्हिडिओला सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात पोल किंवा डीपी आहे का? असल्यास तुम्हाला मिळणार आज 8,000 रुपये। पोल डीपी MSEB लँड अशा संदर्भात एक अपडेट समोर आलेली आहे। त्या संदर्भात आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। बऱ्याच शेतकऱ्यांना या संदर्भात माहिती नसते, तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। आपण सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। यामध्ये पहा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज वितरण कंपन्यांचे पोल किंवा डिस्ट्रीब्युटर डीपी उभारली जात आहे। शेतकऱ्यांना महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड MSEB यांच्याकडून दरमहा 2,000 ते 5,000 रुपये मिळू शकतात। फक्त तुम्हाला हे काम करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, वीज वितरण हे एक जटिल प्रक्रिया आहे। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर वीज न्यायची असेल तर त्यासाठी पोलचा आवश्यकता पडते। यामध्ये वीज केंद्र, ट्रान्सफॉर्मर, डीपी, वीज पोल याचा समावेश होतो। या सर्व घटकाची जाळी तयार करून वीज वितरण कंपन्या ग्राहकापर्यंत वीज पोहोचवतात। तसेच बऱ्याचदा वीज वितरणासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोल किंवा डीपी उभारणे अनिवार्य राहते। मित्रांनो, तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही समस्या निर्माण करू शकते। या संरचना शेतातील काही जागा व्यापतात, ज्यामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी होत आहे। शिवाय संरचनेमुळे शेती कामात अडथळेही येत आहेत। मित्रांनो, यासाठी कायदेशीर तरतूद आहे काय पहा, वीज कायदा 2003च्या कलम 57 मध्ये या परिस्थितीमध्ये संबंधित महत्त्वाची तरतूद आहे। या कायद्यानुसार ज्या शेतकऱ्याच्या शेतात वीज पोल किंवा डीपी उभारली गेली आहे त्यांना जमिनीच्या वापरासाठी मोबदला मिळायचा अधिकार आहे। हा मोबदला दरमहा 2,000 ते 5,000 रुपये असू शकतो। म्हणजे की मित्रांनो, तुमच्या शेतात जर तुमच्या पिकामध्ये जर पोल किंवा डीपी उभारलेले असेल तुमच्या वैती वावरामध्ये, तर तुम्ही 2003च्या कायद्यानुसार कलम 57 मध्ये तुम्हाला 2,000 ते 5,000 रुपयेपर्यंत मोबदला मिळू शकतो। ही व्यवस्था शेतकऱ्यांसाठी एक अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत म्हणून कार्य करू शकते। दरमहा 2,000 ते 5,000 रुपयापर्यंत मोबदला अनेक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो। विशेष लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी हे उत्पन्न आर्थिक आहे। मित्रांनो, जे छोटे शेतकरी आहेत ज्यांना 1 ते 2 एकरपर्यंत जमीन आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर डीपी गेलेली असेल किंवा लाईटचे पोल असतील तर त्या शेतकऱ्यांना कायद्यानुसार 2,000 ते 5,000 रुपयापर्यंत मोबदला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये लाईटच्या संदर्भात काही नुकसान झाले, म्हणजे लाईटमुळे तुमच्या शेतामध्ये तुमचं मालाचं काही नुकसान झालं, जसं की शॉक सर्किट किंवा अन्य कारणामुळे जर शेतातल्या जनावरांचा मृत्यू झाला किंवा तुमचं उभं पीक जळालं किंवा तुमच्या उत्पन्नामध्ये काही नुकसान झाली, तर त्या संदर्भात वीज वितरण कंपनीकडून तुम्हाला त्याची भरपाई देणे आवश्यक आहे। तुम्हाला ती भरपाईही मिळू शकते। शेतकऱ्याच्या शेतातील वीज पोल आणि डीपीच्या मोबदल्याची ही व्यवस्था शेतकरी आणि वीज वितरण कंपन्या या दोघांसाठीही फायदेशीर आहे। शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते तर कंपन्यांना आवश्यक जागा मिळते। मित्रांनो, वीज निर्मिती कंपनी व शेतकरी या दोघांच्या सहमतीने जर तुमच्या शेतामध्ये तुम्ही पोल रोवून दिला तर कंपनीलाही फायदा होतो आणि तुम्हालाही उत्पन्नाची बाजू वाढते। शेतकरी मित्रांनो, ही होती अपडेट डीपी आणि पोल संदर्भात। ही अपडेट तुम्हाला माहिती होती का? कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला यस असं टाईप करून पाठवा। माहिती नसेल तर नो असं करून पाठवा। आणि दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।